तुला शिकवीन चांगलाच धडा 8 मेच्या भागात. आजचा भाग अतिशय जबरदस्त असणार आहे. सरगम भुवनेश्वरीच्या रूममध्ये येते. तेथे एक बॅग असते. मॅडम हे काय आहे? बघा उघडून. सरगम बॅग उघडते तर तिला बॅग भरून पैसे दिसतात. एवढे पैसे? म्हणजे मला काही कळलं नाही. सगळे तुमच्यासाठी. तुम्हाला आधी दिले ना, ती तुमची भेट होती. हे तुमचं मानधन आहे. कसं आहे? किती बी अवघड काम सोपं करण्याची ताकद या कागदामध्ये असते. आता होईल का नाही? अहो, नाही म्हणजे मला तसं नव्हतं म्हणायचं. हा फक्त ट्रेलर आहे. तुम्ही काम करत राहा. अशा लई बॅगा तुमच्याकडे येतील बघा. हां, पण कामात ढिलाई नको काय? सरगम म्हणते, मी नाही करणार कामात ढिलाई. पण मी प्रयत्न करीन. आता कसं बोललात? म्हणजे फक्त त्यांना प्रेमात पाडायचं ना? हो, तेवढाच उद्देश नाही आपला. त्यांचं लग्न मोडायचं. ते काम तुमचं आहे. त्यासाठीच आम्ही तुम्हाला एवढा पैसा देतोय. अहो, पण लग्न मोडायचं मी. हे सगळं कशासाठी? तुम्हाला जेवढं काम सांगितलं तेवढंच करायचं. का कशासाठी असले प्रश्न विचारायचे नाही. नाश्ता चौकशी करायची नाही. कळलं का? हो, कळते. जा, लागा कामाला. तुमची बॅग आम्ही घरी पोहोच करू. करणार का नाही आमचं काम? का अजून काही शंका आहे? नाही, तयार आहे. निघा आता. अधिपती गाणं शिकण्यासाठी खाली येतात. तेथे मॅडम नसतात. अरे, गंडवलं का काय मास्तरींबाईने? लगेच सरगम म्हणते, आले आले मी. काय आहे? दिसत नाही. मला वाटलं गेल्या का काय मूड कुठं. अहो, नाही इथंच होते. आपण करूया सुरुवात. तुम्ही म्हणाल तसं. तुम्ही मॅडम आहे. चला या बसा. आज काय मग आता? अहो, साच्या पुढे आपली गाडी कुठं गेली? जाणार जाणार आज जाणार. ते सारं बरोबर आहे. एकदा का सा पक्का झाला ना, मग हळूहळू पुढचे सूर पक्के करत जायचे आपल्याला. लावूया सा. एकदा सूर तुम्ही नीट ऐका आणि मॅच करा. सा. मागून तेथे चारू अन्सर येतात आणि अधिपतीची प्रॅक्टिस बघतात. सरगम अधिपतीला सारे गम. इकडे अक्षरा एकटीच आपल्या रूममध्ये असते. तेथे चारू अन्सर येतात आणि म्हणतात, अक्षरा थँक्यू. बाबा, मी काही केलं नाही. जी चूक मी केली ती सुधारली. पण हे करताना तुझ्या मनाला किती मुरड घालावी लागली असेल हे मी समजू शकतो. बाबा, आपल्यासमोर एखादं उद्दिष्ट असेल तर आपल्याला आपली एखादी गोष्ट बाजूला ठेवावी लागते. काही का असेना. पण अधिपतीचं गाणं पुन्हा सुरू झालं. याचा मला आनंद झाला. आणि अक्षरा, हे सगळं तू घडवलंस. हे सारं तू घडवून आणलं ना बाळा. तुम्ही म्हणून घडवून आणलं. हा कारण मला श्रेय द्यायचं नाही. काही गोष्टी तुझ्याकडून शिकण्यासारख्या आहे. वयाने लहान आहे पण हाडाची शिक्षिका आहे तू. यासाठी तुला मोठा थँक्यू आणि गॉड ब्लेस यू. अधिपतीला ओंक्याचा फोन येतो आणि म्हणतो, हॅलो भावा, कोठे आहे तू? नाही भाऊजी, मी अक्षरा बोलते. वहिनी, अधिपती कुठं आहे? सकाळपासून मी फोन करतोय, फोन उचलत नाही. काही झालं आहे का? नाही नाही, प्रॉब्लेम वगैरे काही नाही. त्या बायका आल्यात म्हणून फोन केला होता मी. आमचं ठरलं होतं त्यांचा स्वागत समारंभ करायचा, त्यामुळं त्या सगळ्या अधिपतींची वाट बघतायत. आता असं झालं आहे, अधिपती आल्याशिवाय आपण कार्यक्रम सुरू करू शकत नाही. सगळा कोळंबा झाला आहे हो. अधिपती तर खाली आहे. थोडं अर्जंट आहे का? हो, तसं अर्जंटच आहे. बायका साऱ्या वाट बघतायत. ठीक आहे, मी एक काम करते, त्यांना तुम्हाला फोन करायला लावते थोड्या वेळात. वहिनी, थोड्या वेळाने नको, लवकर सांगा. इथं सगळेजण वाट पाहतायत. ठीक आहे ठीक आहे, बघते मी. बाय. मी तर मॅडमला शब्द दिला आहे, अधिपतीचा क्लास सुरू असताना मी तिथे येणार नाही म्हणून. आता हा निरोप कसा देऊ अधिपतींना? लगेच अक्षरा धनाजी काका गोविंददादा यांना आवाज देते. ओंकार भाऊजींचा फोन आहे. अधिपतींना अर्जंट काम आहे. फोन तर द्यावाच लागेल. काय करू? पण मी तर नाही जाऊ शकत. अट नाही मोडू शकत. नाही जात, जाऊ दे. पण खूप अर्जंट असेल तर मला जावे लागेल. लगेच तेथे भुवनेश्वरी येते आणि म्हणते, काय हो सुनबाई, कुठं चालल्यात? मॅडम, ओंकार दादांचा फोन आला. अधिपतींना फॅक्टरीमध्ये बोलवलं आहे. झालं, काहीतरी निमित्त काढून तुम्ही तिकडं जाणार? नाही मॅडम, खरंच फोन येतोय. अहो, फोन आहे तर द्यायचा कोणाकडं तरी.
तुम्ही कशापायी तिकडे जाताय? नाही, मी नाही जात. अहो, पण तुम्ही शब्द दिलाय का नाही? त्यांचा क्लास सुरू असताना तुम्ही तिकडे जाणार नाही म्हणून. हो, तुम्हाला कसं कळलं? सरगमला आम्हीच इथं आणली का नाही? त्या आम्हाला सांगणार नाही का? आम्ही त्यांना विचारलं, तुम्ही परत इथं कशा? त्यांनी आम्हाला सारं सांगितलं. बरोबर आहे मॅडम, मी शब्द दिला त्यांना, पण अर्जंट काम आहे. हे बघा, तुम्ही तिकडे जाणार, काहीतरी बघणार, मग तुम्हाला राग येणार, मग तुम्ही काहीतरी बोलणार, मग तुमच्यात भांडण होणार, परत त्या क्लास सोडून निघून जाणार. जा जा तिकडं जा. नाही मॅडम, तसं नाही म्हणायचं मला. मॅडम, मी निरोप कसा देऊ त्यांना हे मला काही कळत नाही. अर्जंट वगैरे काही नसन, तुम्ही उगाच लोड घेऊ नका, तुम्ही नियम मोडू नका. एवढंच अर्जंट असेल तर त्यांचा क्लास संपल्यानंतर त्यांना सांगा की जावा, तुम्ही जावा. इकडे सरगम अधिपतीला शिकवत असते. लगेच सरगम म्हणते, जमलंय की तुम्हाला? वा, जमलंय जमलंय. अधिपती म्हणतो, आज पुरता एवढाच अभ्यास भरपूर झाला, कारण मला फॅक्टरीत जाण्यासाठी झालंय लेट. बर, पण अभ्यास नाही, गाण्याचा रियाज असतो. अहो, काय झालं? आमच्या मास्तरी माईमुळे आम्हाला सारखा अभ्यास अभ्यास म्हणायची सवय लागली. मग तुम्हाला माझ्यामुळं रियाज म्हणायची सवय लावावी लागेल. तसं करूया. ते बी त्यांच्यामुळंच आहे. त्यांच्यामुळं आम्ही गाण्याचा क्लास लावला आणि त्यांच्यामुळं आम्हाला ही सवय लागणार. अहो, मास्तरी माईमुळे आम्हाला लई नवीन नवीन गोष्ट कळाल्यात. काय सांगायचं तुम्हाला? नाही, त्या चांगल्याच आहेत, त्याबद्दल काही विषयच नाही. पण मी एवढं गाणं शिकवते त्याबद्दल तुम्ही काहीही बोललाच नाही. माझी गाणे शिकवणे आवडते ना तुम्हाला? अहो, असं काय बोलता तुम्ही? एक नंबर शिकवता तुम्ही. माझा म्हणण्याचा मुद्दा असा होता की गाणं वगैरे शिकण्याचा कल्पना मास्तरींबाईची आहे. आमच्याकडं तुम्ही गाणं शिकवायला आलाच नसता. नाही, पण असं काही नाही, काही भेटी होणारच असतात. अशी आपली भेट होणारच होती, ती फक्त या निमित्ताने झाली. असं होय? म्हणजे या भेटीचं रूपांतर एखाद्या नात्यात होऊ शकतं, म्हणजे मैत्रीत होऊ शकतं. तुम्हाला काय वाटतं? हां, यात मैत्री आहे. बरं, चला मी निघू का? मला अर्जंट फॅक्टरीत जावं लागतं हो. अहो, मी थांबा म्हटलं तर तुम्ही थोडंच थांबणार का? मीही निघते. तुम्ही थांबा की चहा पाणी घेऊन जा. ए धनाजी, अहो नाही नाही, नको, मला चहा पाणी नाही घ्यायचा. पण तुम्ही घेणार असाल तर मी घेईन. नाही, मला जाण्याची गडबड आहे. बरं, ठीक आहे, मी समजू शकते. धन्यवाद. ओंक्या परत फोन अधिपतीस लावतो आणि फोन अक्षरा उचलते. हॅलो वहिनी, तुम्ही माझा निरोप दिला का अधिपतीला? हो हो, मी कळवलंय. हे बघा, आले. हा ओंक्या, बोल आता. अरे बाबा, इकडं साऱ्या महिला कामगार आल्यात, वाट पाहतात तुझी. हा, त्यांना बसून ठेव, आलोच मी लगेच. स्वागताची तयारी झाली, तू लवकर ये. हा, मी आलोच. मी त्यांना सांगितलं तसं कर. एकदम त्यांना आपलेपणा वाटला पाहिजे, हिडीस पिडीस करू नका त्यांना. आपल्या घरच्यासारखं वाटलं पाहिजे त्यांना. मी 0 मिनिटात येतो. त्यांच्या चहापाण्याची व्यवस्था कर, त्यांच्या कामाची विभागणी मी आल्यावर आपण करूया. चालेल, तू फक्त लवकर ये. तू फोन ठेव, मी येतो. मंडळ आपला आभारी आहे. तुम्हाला खरं सांगू अधिपती, मला खरंच अभिमान वाटतो तुमचा. तुम्ही किती काळजी घेता त्या महिलांची. तुमच्या एका वाक्यात मला कळलं तुमच्यासाठी हे किती महत्त्वाचं आहे ते. बरं, चला येऊ का मी? हो, त्यांना असं ताटकळत ठेवणं बरोबर नाही. या तुम्ही. आणि क्लास 1 नंबर झाला. आता मला मजा यायला लागली. जरा जरा गेअर टाकलाय आता मी त्या दिवसाची वाट बघतोय. त्या दिवशी मी तुमच्यासमोर बसणार आणि गाणं म्हणणार. अधिपती फॅक्टरी जायला निघतो, पण अधिपतीचा रुमाल विसरतो. अधिपती परत घरात येतो, तोपर्यंत अक्षराने अधिपतीचा रुमाल हातात घेतलेला असतो. अधिपती येतो आणि रुमाल घेऊन जातो. बाबा, एवढ्या बायका फॅक्टरीत काम करणार आहे वय? खूप छान. दाखले सरकार कधी येणार आहे? येतीलच एवढ्यात. आत्ताच फोनवर बोलणं झालं. लगेच तेथे अधिपती येतो आणि नमस्कार म्हणतो. सॉरी, यायला लेट झालं. अहो, तुम्ही कशाला आम्हाला सॉरी म्हणता? तुम्ही मालक आहे. मालक वगैरे काही नसतं ताई. सगळ्यांनी मिळून आपण या फॅक्टरीत काम करायचं. आता काय, आमच्यावर थोडी जास्त जबाबदारी आहे. म्हणताना आम्ही मालक म्हणू पाहिजे तर. पण तुमच्यावर सुद्धा तेवढीच मोठी आणि महत्त्वाची जबाबदारी आहे. बाहेरून त्यांची हे गपचूप ऐकत असते.
तुम्ही ही फॅक्टरी नसून आपलं घर आहे असं समजून काम करायचं. लई उपकार झाले तुमचे आमच्यावर. कसं आहे, जशी तुम्हाला कामाची गरज आहे त्यापेक्षा आम्हाला तुमच्यासारख्या गुणी माणसाची जास्त गरज आहे. ही आपली फॅक्टरी नाही असं समजायचं, आपण माहेरला आलेलो आहोत असं समजून छानपैकी काम करायचं. आलं का तुमच्या लक्षात? तुमच्या कामाचा जो रिपोर्ट आहे तो रमेश रावांना द्यायचा. ते आपले मुकादम आहेत. रमेश राव, तुम्ही सख्या भावाप्रमाणे आपली काळजी घ्यायची. ही आपली फॅमिली आहे. आलं का लक्षात? कोणाला काही अडलं तर त्यांची शंका निरसन करायची. पण काम करायचं कुठं? काम हा दाखवेल की बाजूलाच गोडाऊन आहे. तिकडे गेल्यावर सगळं तुम्हाला काही कळेल. तुमच्या सगळ्यांचा आज कामाचा पहिला दिवस आहे. आमच्याकडून तुम्हाला सर्वांना हार्दिक ढिगभर शुभेच्छा. धन्यवाद. रमेशराव यांना सर्वांना गोडाऊन वगैरे दाखवा. या, येतो आम्ही. लगेच त्यांची गाईगाईने खाली बसते. भावा, या बायका आल्यात ना, यांचे साऱ्यांचे बँकेत खाते उघडले आणि ते मस्टर वगैरे तयार केलं आहे. तू एकदा नजर घालून बघ. चल बघूया. अधिपती सर्व फायली बघत असतो. ओंक्या म्हणतो, भावा झालं आहे आता. बायकांनी काम सुरू केलं आहे. आता थोड्याफार चुका होणार कारण त्या नवीन आहेत. ती होऊ दे की. सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे काय आहे माहिती आहे का? त्यांना आपलेपणा वाटला पाहिजे. एकदा काम शिकल्या का त्या मग त्या कामाला सुट्ट्या देत नसतात. बायकांचं कसं असतं, पुरुषांसारखं नसतं. जरा इकडं जाऊन येतो तिकडं जाऊन येतो असं नसतं अजिबात. त्या कामाला वागे नसतात. फक्त काय आहे, त्यांच्या अडचणी आपण समजून घेतल्या पाहिजे आणि महिला कामगारांची गळती नाही झाली पाहिजे. आपल्या भागात तोच प्रॉब्लेम आहे. आपण बोलू त्यांच्याशी, पण त्या मोकळेपणाने बोलतील का रे आपल्याशी? म्हणजे त्या बायका ठरल्या आणि आपण पुरुष मंडळी, मला नाही वाटत ते आपल्याशी मोकळेपणाने बोलू शकतील. तो एक महत्त्वाचा मुद्दा आहे रे. एक काम करू का, मी मास्तरी महिला बोलवून घेतो इकडं. त्या वरचेवर इकडे येत राहिल्या, त्यांच्यासंग बोलत राहिल्या, यांची मैत्री झाली तर त्यांच्यासमोर त्या मन मोकळं करतील. खरंच एक नंबर आयडिया दिली तू भावा. असं खरंच झालं तर आपलं निम्मं टेन्शन जाईल. थांब, मी सांगतो मास्तरी महिला आणि त्या काही नाही म्हणणार नाही. आजचा भाग कसा वाटला ते लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा.